बांधले रस्ते बांधले पूल, अब भूल जाओ कमल का फूल। कमिशनखोरांची औलाद महायुतीत बसलीये। 1500 रुपये देता आणि लाडक्या बहिणीला धमकी देता अशी जर धमकी दिली तर महाराष्ट्रातील बहिणी तुम्हाला या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाहीत असे म्हणत वडेट्टीवार यांनी मोदीजींची नकल करत भाजपाचा आणि महायुतीचा खरपूस समाचार घेतलाय। लोकांच्या सुखदुःखाचा साथीदार म्हणून जगणारा कार्यकर्ता आहे। दरवाजात आला माणूस रडत जाताना हसत जातो। ही कमाई आमदार म्हणून नाही तर जनसामान्याचा भाऊ म्हणून आम्ही कमवलेली आहे। आणि तुझी काय भांगडिया, तुझ्या 17 पिढ्या आल्या तरी वडेट्टीवाराला काही करू शकत नाही हे विश्वासाने सांगतो। आणि माझा लहान भाऊ म्हणून मी आता सतीशकडे या भागाची धुरा दिली। तुम्हाला विश्वास द्या, तुम्हाला विश्वास मागण्यासाठी आलो। महाराष्ट्र बर्बाद केला हो यांनी, कुठे काय करावं समजत नाही। तुम्ही बदलापूरची घटना पाहिली, 8 वर्षाच्या पोरीवर बलात्कार झाला, नराधमाला करणाऱ्यावर कारवाई होण्यासाठी आंदोलन करावं लागलं। परंतु ज्या संस्थेने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला ते भाजपचे नेते म्हणून त्यांना अद्यापही कारवाई केली नाही, वाचवल्या गेलं। हे जर सरकार असेल तर महिलांचं संरक्षण होतं। माझ्या भगिनींनो, माझ्या मित्रांनो, माझ्या बांधवांनो, महाराष्ट्र चांगला नाही चालला। खून, मारामाऱ्या, दरोडे, लूटमार, दिवसा डोळ्या खून। आमदार जातो पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार करतो, गुंड जातात मंत्रालयामध्ये रील तयार करतात, फोटो काढतात। काय म्हणे यायची हेमा मालिनी, सुषमा स्वराज, बोले देखो हमारी बहनें कैसे खाना पका सकती। प्याज 40 रुपए किलो हो गया, लहसुन 50 रुपए किलो हो गया। अब कांदा 100 के पार हो गया, लसूण 500 हो गया। आता लसण चिला आणि हातामध्ये धरा आणि सांगा हरण इसका लसूण है, ये भांगड़िया का लसूण है, ये प्यारा प्यारा लसूण है। ये लसूण को डायमंड कहते हैं, ये खाने के लिए नहीं है, ये शोकेज में रखने के लिए लसूण है। अशी लसणाची केली गती। आणि बहिणी माझे 60 रुपये किलोचा तेल होता हो, बहुत महाग वाटे आम्हाला। 60 रुपये किलोचा तेल होता, त्रिवळीनं जावई साय तेलाची खात होता। आता 150 रुपये किलो तेल झाला। जावई बापू सासूच्या तोंडाकडे पाहिजे, सासू जावयाच्या तोंडाकडे पाहिजे, तेलच दिसत दिसते का तेल? कारण कसा दिसा लाडकी बहीण आणली, लाडकी बहीण 1,500 दिले। ज्या दिवशी 1,500 दिले त्या दिवशी 50 रुपये किलो तेल महाग केले। ज्या दिवशी 1,500 दिले त्याच दिवशी 35% इलेक्ट्रिकचा बिल महाग केले। तुझ्या वट्यात माझे बहिणी 1,500 टाकले आणि या चोराईनं तुझ्या वट्यातून 2,000 चोरले। आज आम्हाला 1,500 दिले आणि 2,000 आणि हे म्हणतात मेरे बहनों को माझी लाडकी बहीण लोकसभेमध्ये जिरवली म्हणून आपली बहीण 2.5 वर्ष बहीण नाही दिसली। त्या फडणवीसांना 7.5 वर्ष बहीण नाही दिसली। बहीण कशी जगते, बहिणीचा पोरगा काय खातोय, बहीण जर मानत असेल तर माझा भाटव कसा जगते आहे, माझ्या भाच्याला का माहिती नाही हे काय या भावानं कधी पाहिला? 7.5 वर्ष त्याचा विचार नाही केला। कोणी केलं असेल तर विजय वडेट्टीवारांनी केला।
आणि अशा वेळेस एक ओबीसी नेत्याला ओबीसी नेता म्हणून डॉक्टर सतीश वारजूरकर यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहा. काल पाहिलं म्हणे भाषणातून तो भांगडिया, माझी जुट्टी लवकरच कापावं लागेल म्हणे. तुझी जुट्टी कापायची नाही तर तुला बोडकं होऊन फिरावं लागेल या निवडणुकीनंतर, हे लक्षात ठेव. त्यास सगळं काढू, खोदून काढू, काही दिलं नाही. कोणताही काम, गरीबाचं काम, सामान्य माणसाचं काम, पंचायत समिती, तहसील कार्यालय, काही लोकांच्या कामाशी देणे घेणं नाही. केवळ ठेकेदारी, एका ठेकेदारी. हे धंदे या देशात तिथले गरीब माणसाच्या हक्काची लढाई लढणारा, सामान्य माणसाच्या हक्काची लढाई लढणारा आमचा उमेदवार सतीश वारजूरकर आहे. महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये सत्तेवर बसवायचं असेल तर चिमूरचा आमदार द्या आणि महाविकास आघाडीला सत्तेत बसवा. चोर आणि लुटारूंना महाराष्ट्राच्या बाहेर हाकला. गुजरातच्या चरणी महाराष्ट्राची अभिमान आणि स्वाभिमान गाण ठेवणाऱ्यांना धडा शिकवा, ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो. आणि माझ्या बहिणींना सांगतो, माझ्या भावांना सांगतो, राहुल गांधींनी गॅरंटी दिली आहे. गॅरंटी राहुल गांधींची हे नाही आहे 2 कोटी रोजगार दिला, महागाई कमी होईल घेतली, 15 लाख भेटन घेतले, पुन्हा नवीन जुमले. त्यामुळं यांच्या जुमल्यांना, यांच्या खोटारडेपणाला बळी न पडता 20 तारखेला आपल्या पवित्र हाताने, पवित्र बोटाने पंजाची बटन दाबा, चिमूर मध्ये बदल घडवा, क्रांतीभूमीमध्ये बदल घडवा आणि सतीश वारजूरकर यांना प्रचंड बहुमताने विजय करा, ही विनंती आपल्याला करत असताना आपण आहे त्या जागेवर उभे होऊन एक वेळ आपला हात सतीश भाऊ कोरी गायब आहे 2,53,000. याला कोण जबाबदार? कुठे आहे फडणवीसांचं खातं? कुठे गृहमंत्री आहे? अरे माझी बहीण, माझी पोरगी 10 वर्षामध्ये 2.5 लाख महिला जर तरुणी पोरी गायब असतील तर या नालायकांना खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का? याचा उत्तर तुम्ही मागितलं पाहिजे. आणि म्हणून कोणी येऊ दे, आम्हाला बरं झालं सतीश भाऊ, मोदी जिथं गेले ना तिथे हारते. मागच्या वेळेस नरेंद्र मोदी 18 ठिकाणी लोकांना सभा घेतली. नरेंद्र मोदींनी 18 ठिकाणी सभा घेतली, 18 ठिकाणी हारले. त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गोष्ट नाही. या देशाच्या पंतप्रधानांचा पाय पडला त्याचा बेडा पार झाला, तो लंबा झाला. तुम्ही काळजी करू नका. कालचं भाषण आम्ही पाहिलं, पुरे जुमले, पुरे नवीन जुमले. तुमचा जल्लोष बंटी की घंटी बजाने के लिए तैयार हो चुका है. हा जोश दिसतोय, हा प्रचाराचा नाही तर सतीश भाऊ वारजूरकरांच्या विजयाचा जोश दिसतोय. आणि त्यांना जिंकून दिल्याशिवाय सरकार 10 वर्ष फुकट गेले रे माझ्यावर. फक्त जुट्टी वाढवण्यामध्येच 10 वर्ष गेले. त्याची वाढली जुट्टी आणि तुमची झाली छुट्टी. लंबी लंबी जुट्टी आणि लोकांची झाली. त्यानं बोललं मन की बात आणि तुम्ही म्हणता आता आमच्याकडे मन की बात बोलणारे बाबा. धन त्यांनी कमवलं, 2000 कोटीचे कामं केले, 2000 कोटीचे. तुम्ही जरा गांगलवाडीच्या रस्त्याने जा, काजळसर पासून रस्ता सुरू होतो. त्या रस्त्यावर 500 कोटी रुपये खर्च केले, 500 कोटी. सरकार येऊ द्या, कसा वाचते तर मी पाहतो. 500 कोटी लागले का रे? 500 कोटी साला अर्धा डांबर आताच निघाला.
पतला पतला डांबर लावला, डांबर लावला पतला न पैसे खाला जाडा. पुरी ठेकेदारी याची नाही माझ्या बाबा. काय पोचल्या रे बाबा, कोणाले पोचल्या रे माझ्या बाप. निव्वळ रस्ते आणि पूल बांधले, रस्ते बांधले, पूल. अब भूल जाओ कमल का फूल तब होगा विकास. पूल बांधले, रस्ते बांधले, कमाई केली, पतला पतला खोदलाच नाही बाजूला रस्ता, वरून वरून टाकून दिला, डांबर फिटी पसरून टाकला, दाबून मार झाला. असा माणूसच नाही पाहिला हा आमदारकीसाठी. लोकांच्या काही देणं घेणं आहे, गरिबाशी काही देणं घेणं आहे, याला सामान्य माणसाशी काही देणं घेणं आहे. याला देणं घेणं ठेकेदारीची आहे, धन कमवण्याची आहे. याची सुट्टी करा तरच तुम्ही जगाल, नाही तर तुमचं काय होणार. काल येऊन गेला, जुमले पेरून गेला. भाषण काय होतं, अब की बार मोदी सरकार महंगाई पे करेंगे मार. असा दाबला तुमच्यावर भार, आमची चुलच पेटत नाही. काय म्हणे यायची सतीश भाऊला आशीर्वाद द्या, मी एक नारा देईन, अरे जीतेगा भाई, टाळ्या वाजवा, टाळ्या. जीतेगा भाई, जीतेगा, जीतेगा भाई, जीतेगा, जीतेगा भाई, जीतेगा, जीतेगा भाई, जीतेगा. धन्यवाद. जय हिंद, जय सेवा, जय भीम. सलाम. प्रवीण वाघे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चिमूर.